सोशल मीडियावर ओळख वाढवून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि त्यानंतर लैंगिक अत्याचार करून त्या मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या शाहिद सनदे विरोधात कोल्हापुरातील सकल हिंदू समाज संतप्त झालाय। शिरोली गाव बंद ठेवून ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला। शाहिद आणि त्याचा सहकारी शाहरुख देसाई या दोघांचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये, तसंच न्यायालयानं त्यांना जामीन देऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याच्या भावना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। समीर संदे आणि शाहरुख देसाई याच्या जिहादी प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलोय। तर या नवीन एसपी साहेबांना माझं या माध्यमातून निवेदन आहे की जो या मेन आरोपी आहे त्याचं या ड्रग्ज कनेक्शन पण समोर येतंय, त्याच्या मोबाईल मध्ये तसे व्हिडिओ वगैरे पण सापडलेत। तर यातून ड्रग्ज कनेक्शनचं पण रॅकेट त्यांनी उघड करावं, या प्रकरणात एसआयटी स्थापन करून याची सखोल चौकशी व्हावी। मला वाटतं याच्यासाठी चौकशी वगैरे न करता त्याच्या मोबाईल मध्ये त्याचं रेकॉर्ड आहे, त्याला चौकात आणून फाशी द्यावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे। आणि यासाठी शासनानं कायद्यामध्ये बदल करायला लागला तर करावा। तर अशा जिहादींना इथे भारतामध्ये ठेवूच नये, त्यांना कुठे जायचं आहे त्याच्या पाकिस्तानात जाऊन दे नाहीतर बांगलादेशात जाऊन दे। निषेध मोर्चासाठी मी सर्व नागावकरांच्या वतीनं मी शिर्लीकरांना पाठिंबा देतो आणि इथून पुढे सुद्धा सर्व सकल समाजाच्या हिंदूंच्या वतीनं उद्या नागाव बंद राहील। या धर्मांध शाहिद संदे याला कठोरात कठोर शासन होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि हे जोपर्यंत शासन होणार नाही तोपर्यंत आम्ही हिंदुत्ववादी स्वस्थ बसणार नाही। खरं तर लव जिहाद म्हणजे ह्या धर्मांध मुसलमानांनी एक पुकारलेलं छुप युद्ध म्हणेन मी। हिंदू मुलींना टार्गेट करायचं, त्यांना उद्ध्वस्त करायचं, त्यांचं घर उद्ध्वस्त करायचं आणि त्याच्या मोबदल्यात लाखो रुपये मिळवायचे आणि फायदा करून घ्यायचा। हे पैशांना कोण देतंय, यांच्या मागे कोणती यंत्रणा आहे, हे पोलिसांनी शेवटपर्यंत तपास करणं गरजेचं आहे। हा एकटा नाही आहे, ह्याच्या मागे कोण आहेत, कुठले लॉज आहेत, त्याचे परवाने आहेत का, त्यांना कोण आधार कार्ड बघतं का, कुठं व्हिडिओ शूटिंग केलं। एक नाही 10-15 मुलींचं आयुष्य माणसाने बर्बाद केलेलं आहे। थोडे पैसे देतात, मुलींना फसवतात, शूटिंग करतात आणि काय करतात। आणि अशा पद्धतीने मुलींना मी आव्हान केले आमच्या हिंदू भगिनींना, तुम्हाला भविष्यामध्ये असं कोण त्रास देत असेल, धमकी देत असेल तर या भावाकडे तुम्ही बिनधास्तपणे या आणि आपलं मन मोकळं करा। भविष्यामध्ये सरकारनं निर्णय घेतला पाहिजे, कठोर शासन झालं पाहिजे, बुलडोझर या घरात फिरला पाहिजे, घरात सहरूपी केलं पाहिजे। नाही तर आम्हाला आता भविष्यामध्ये आम्हाला ऑपरेशन लंगडा, ज्याला म्हणतो ऑपरेशन लंगडा, आम्ही कायदा हातात घेऊन आणि अशा जे धर्मांध लोक आहेत, ती मुसलमान धर्मांध लोक आहेत, त्यांना लंगड करायचे कार्यक्रम आम्ही करू भविष्यामध्ये, अशी आमची भूमिका आहे। संघटना किंवा हिंदुत्वातील लोक कोणत्याही पद्धतीने याच्यामध्ये मागं हटणार नाहीत। ज्या पद्धतीनं हे वातावरण आता इथं पसरत चाललेलं आहे त्याच्यावर आमची पोलिसांच्याकडे सुद्धा ही एकच मागणी आहे, त्या आरोपीला अतिशय कडक शासन किंवा भर चौकात गोळ्या घाला त्याला। की पाणी कनेक्शन कट केलेलं आहे, आज महावितरण सुद्धा कनेक्शन कट करते। ग्रामपंचायतीने आश्वासन केले की अतिक्रमणही काढून घेऊ त्यांचं आम्ही, हे अशीच आणि आम्ही सगळे गावकरी मिळून त्याचे वकीलपत्र घेणार नाही याचे आम्ही निवेदन देतोय पत्रकार बार असोसिएशनला। आणि हे तालुक्यात नव्हे तर आमच्या गावापर्यंत आलेले हे रॅकेट, हे रॅकेटवर जोपर्यंत कारवाई होत नाही, मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। धर्मांतरण वैदिक कायदा लागू झालेला आहे तरी सुद्धा त्यांची मजल होत आहे की हिंदूंच्या मुली टार्गेट करून हिंदूंचंच पाठवण्यात येत आहे। तर आमची यात एवढीच मागणी आहे प्रशासनाला की सखोल ही जी चौकशी व्हावी, याचा आका कोण आहे यांचा